यांची अमानुष अशी निर्गुण हत्या झालेली आहे। आणि या घटनेच्या निषेधार्थ आम्ही सर्व तलाठी बांधव इथे बेमुदत संप आम्ही पुकारलेला आहे। आमच्या मागण्या अशा आहेत की त्यांना प्रशासकीय सेवेमध्ये त्यांच्या पत्नीला अनुकंपावर तत्काळ त्यांची नियुक्ती व्हावी, तसेच त्यांना आर्थिक मदत 50 लाखापर्यंत आर्थिक मदत मिळावी, तसेच त्या तलाठी सज्जा आडगाव रंजगोवा आणि तलाठी सज्जा बोरी सावंत येथे नियुक्त होणाऱ्या तलाट्यांची अगोदर त्यांनी सर्वस्वी त्यांची जीवितवाची हमी घ्यावी असं आम्हाला लेखी कळवावं। त्याचबरोबर आमच्या तालुक्यामधील भस्म तालुक्यातील सर्व तलाठी बांधवाची सुरक्षतेची हमी घ्यावी अशी आमची मागणी आहे। त्याचबरोबर या पोलीस प्रशासनामार्फत जी काही चुकीची प्रेस नोट गेली होती त्या चुकीच्या प्रेस नोटची त्यांनी दुरुस्तीची एक आम्हाला लेखी प्रत त्यांनी आम्हाला द्यावी। जी चुकीची प्रेस नोट गेली होती की तलाठी बांधवांनी फेरफार केला नाही असे त्यांनी म्हटले होते, परंतु आमच्या तलाठी बांधवाकडे कोणत्याही प्रकारचं कागदपत्र फेरफारसाठी आलेले नव्हते आणि फक्त त्या माणसाच्या संशयामुळे की काल्पनिकतेमुळे की हा भविष्यामध्ये ही घटना घडू शकते म्हणून त्यांनी त्यांची निर्गुण हत्या केलेली आहे। त्याला फाशीची शिक्षा झाली पाहिजे अशी आमची सर्वांची मागणी आहे। आणि ही जी घटना घडली ही घटना अशी काही याच्यामुळे घडली नाही, त्यांनी हा पूर्ण प्री प्लॅन होता त्यांचा आणि त्यांनी पूर्ण प्रकार हा नियोजनबद्ध केलेला आहे। मिरचीची पूड त्यांनी डोळ्यात फेकून आमच्या बांधवाला मारलेला आहे आणि याच्यामध्ये त्याची सामाजिक विकृती दिसून येत आहे।